नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मटारचे नगेट कसे बनवायचे ते बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटीभर मटार घेतलेले आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या वाटीने मी मोजून मटार घेतलेले आहेत. तेवढाच आपण रवा पण घेणार आहे. या ठिकाणी चिली फ्लेक्स 2 चमचे, पांढरे तीळ 1 चमचाभर, जिरं घेतलेलं आहे मी. हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. जाडसरच वाटून घेणार आहे आपण हे. त्याच्यानंतर आपण त्याला फोडणी घालून घेणार आहे. एक उकडलेला बटाटा पण वापरणार आहे आपण. या ठिकाणी बटाटा उकडून थंड करून खिसून घ्यायचा. या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण 1-2 चमचे तेल घालूया. वाटाणा आणि लसूण आपण असा जाडसर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. चालू बंद करत हा आपण बारीक करून घेतलेला आहे. या ठिकाणी आता मी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहे. जिरं छान असं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्येच पांढरे तीळ घालणार आहे. पांढऱ्या तिळामुळे पण आपलं नगेट्स छान असे टेस्टी बनतात, म्हणून घालणार आहे आपण पांढरे तीळ. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स पण घालणार आहे आपण त्याच्यामध्येच. थोडंसं तेलावर हे परतवून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण हा मिक्सरला फिरवून घेतलेला मटार आहे तो घालून घेणार आहे. तेलावर छान परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मटार घालून घेऊया. तो पण आपण छान असं तेलावर 1-2 मिनिटं परतवून घेऊया. लसणामधला कच्चा पण कमी होईपर्यंत छान असं थोडं वाटाण्याला आपण होऊन देणार आहे. पाऊण वाटी आपण गरम पाणी करून घेणार आहे. थोडा वेळ असंच परतवून घेऊया याला आपण. मटार एक साधारण 2-3 मिनिट असं छान परतवून घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्येच आता आपण मीठ घालून घेऊया. 1 वाटी रवा घालणार आहे, त्या अंदाजाने आपण मीठ घालून घेऊया. याच्यामध्येच आपण आता 1 पाऊण वाटी पाणी घालणार आहे. याच्यामध्ये आपण आता हा 1 वाटी रवा घालून घेणार आहे. छान असं मिक्स करून घेणार आहे आपण याला. मिक्स झाल्यानंतर एक थोडा वेळ असंच याला आपण ठेवून देणार आहे. थंड करून घेणार आहे याला आपण. आणि याच्यामध्ये 1 बटाटा आपण किसून घालून घेणार आहे. मग आपण याला मळून घेणार आहे. सगळा रवा आपला याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला थंड करूया. तोपर्यंत
बटाटा किसून घेऊया. रवा घातल्यानंतर आपण बघून घेऊया आपलं पीठ कसं तयार झालंय ते. तर तुम्ही बघू शकता हाताला चिपकत पण नाही आहे, किती छान तयार झालेलं आहे हे. आता याच्यामध्ये आपण बटाटा किसून टाकूया, थोडा वेळ थंड करूया आणि मग मळून घेऊया. आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे, त्याच्यामध्येच मी एक उकडलेला बटाटा किसून घालत आहे आणि आता आपण हे पीठ छान असं मळून घेऊया. मग नगेट्स बनवून घेऊया आणि मग तळून घेणार आहे आपण. हे पीठ आपलं एकजीव करून छान मळून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आता आपण याचे छोटे छोटे नगेट्स बनवून घेऊया. नगेट्स माझे बनवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मी पीठ मळून घेतल्यानंतर अशा शेपमध्ये छोटे छोटे करून घेतलेले आहेत. तुम्हाला टिक्की बनवायची असेल तरीही तुम्ही बनवू शकता. पाण्याचं प्रमाण मी सांगितलं तेवढंच घ्यायचे, पाऊण वाटीच पाणी घ्यायचं. बरोबर परफेक्ट झालेलं आहे पाणी, तुम्ही बघितलं ना, हाताला सुद्धा चिपकलं नाही आपलं हे पीठ. आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे आणि छान असं टॉस करून घेणार आहे. फक्त तळताना छान असे क्रिस्पी होतात हे कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे, म्हणून मी घालत आहे. तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता आपण हे छान टॉस करून घेऊया आणि तळून घेऊया. नगेट्समध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालून टॉस करून घेतलेलं आहे. सगळ्या नगेट्सला असं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेलं आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे मी. त्याच्यामध्ये आता हे नगेट्स घालून घेतलेले आहे. आता आपण हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. नगेट्स आपले छान असे लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला काढून घेऊया. नगेट्स तळून झालेले आहेत माझे, तुम्ही बघू शकता. एकदम छान असे क्रिस्पी बनलेले आहेत. मी तोडून पण दाखवते तुम्हाला, बघा. छान एकदम मस्त झालेले आहेत. चवीला पण ते तसेच छान जबरदस्त बनतात. बाहेरून आपण आणतो तसेच अगदी नगेट्स हे टेस्टला पण लागतात. तर तुम्हीही नक्की बनवून बघा घरच्या घरी मटारचे नगेट्स. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.